आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। अमरावती येथे ट्रान्सपोर्ट नगर येथील टायर गोडाऊनला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की दृश्यच या आगीची दाहकता आपल्याला समजावू शकतात। टायर गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचे जवान आग विझवताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। शुभम, काय सांगाल, आता आग कितपत नियंत्रणात आलेली आहे? सौरभ, अतिशय भीषण आग लागलेली आहे। अमरावतीतल्या ट्रान्सपोर्ट नगरातली ही घटना आहे। या ट्रान्सपोर्ट नगरात एक टायरची फॅक्टरी असल्याचं सांगितलं जातं आणि काही वेळेपूर्वी या ट्रान्सपोर्ट नगरातली जी टायरची फॅक्टरी आहे त्याला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो की आग इतकी भीषण आहे की त्याच्या आगीचे संपूर्ण लोड जे आहे ते आकाशामध्ये उठत आहेत। जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी टायरची कंपनी आहे त्या कंपनीच्या दिशेने अग्निशमन विभागाचे जवान जे आहेत ते पाण्याचा मारा करतायत। आपण जर पाहिलं स्क्रीनवर तर ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या आगीच्या समोरच हे जे आहे ते एक ट्रान्सफॉर्मर आहे। त्याच ट्रान्सफॉर्मरच्या दिशेनं आगीवर पाण्याचा मारा जे आहे ते अग्निशमन विभागाचे जवान करतायत। जर आपण पाहिलं तर अगदीच ज्या आगीचा लोड जो आहे तो ट्रान्सफॉर्मरच्या दिशेने येत आहे, त्यामुळे जर या ट्रान्सफॉर्मरला आग जर लागली तर ही जी परिस्थिती आहे ती संपूर्ण एकंदरीतच नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर अमरावतीतल्या नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित आलेले आहेत। आग इतकी भीषण आहे की अग्निशमन विभागाचे जे जवान जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करतायत। सौरभ, शुभम, नेमक्या कोणत्या कारणांमुळे आग लागली आहे? नेमकं या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे। मात्र या ठिकाणीची जी परिस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। अग्निशमन विभागाचे जवान जे आहेत ते या सगळ्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करतायत। मात्र नेमकी ही आग कशामुळे लागली आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सौरभ, शुभम, आणि त्याला जोडूनच एक प्रश्न की आता आपण बघतोय आग तर भीषण आहे, पण आता त्या गोडाऊन मध्ये आत काही माणसं होती का, काही कामगार होते का, त्याबद्दलची काही माहिती मिळते? नाही, तुर्तास या संदर्भातली कोणतीही माहिती समोर आलेली नाही। आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे या आगीत सध्या कोणाचीही दुर्घटना झालेली नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका, पोलीस विभाग आणि अग्निशमन